नमस्कार मंडळी, मेडिको कट्टामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण एका दुर्लक्षित पण तितक्याच धोकादायक समस्येबद्दल बोलणार आहोत। ती म्हणजे लो ब्लड प्रेशर म्हणजेच कमी रक्तदाब। बऱ्याचशा लोकांना चक्कर येणे, डोळ्यापुढे अंधारी येणे आणि अशक्तपणा जाणवणे अशा समस्या उद्भवतात। तर ह्या समस्या लो ब्लड प्रेशरमुळेही होऊ शकतात। चला तर मग आज आपण या लो ब्लड प्रेशर बद्दल थोडक्यात माहिती घेऊ। लो ब्लड प्रेशर म्हणजे काय, त्याची लक्षणे काय, त्याची कारणे काय आणि त्यावरील उपाययोजना काय। सामान्यतः आपल्या शरीरातील ब्लड प्रेशर हे 120-80 mmHg असतं। तर हेच ब्लड प्रेशर कमी होऊन 90-60 mmHg किंवा त्यापेक्षा कमी होतं तेव्हा आपण म्हणतो की आपल्या शरीरातील ब्लड प्रेशर कमी झालं। तर आपल्या शरीरातील ब्लड प्रेशर जेव्हा कमी होतं तेव्हा आपल्या शरीरातील अवयवांना पुरेसं रक्त पुरत नाही किंवा भेटत नाही। तर ह्याची कारणे काय, तर याची कारणे म्हणजे आपल्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होणे, तसेच आपल्या शरीरातील रक्ताचं प्रमाण कमी होणे, औषधांचे दुष्परिणाम, हृदयाचे काही आजार असतील तरीही आपल्या शरीरातील ब्लड प्रेशर हे कमी होतं। आणि आपण जेव्हा एखाद्या वेळेस झोपेतून उठू आणि आपण जर न बसता डायरेक्ट उठलो किंवा आपण जेव्हा डायरेक्ट उठून उभे राहतो तर त्यामुळे आपल्या शरीरातील रक्तदाब आहे तो कमी होतो। तर याची लक्षणे काय, तर याची लक्षणे म्हणजे आपल्याला चक्कर येणे, आपल्याला अशक्तपणा जाणवणे, आपल्या डोळ्यासमोर अंधारी येणे, उलटी, मळमळ आणि आपल्याला घाम येणे, तसेच आपण बेशुद्ध पडणे ही याची प्रमुख लक्षणे आहेत। तर यावरील उपाययोजना काय, तर यावरील उपाययोजना म्हणजे आपण पुरेसं पाणी पिलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला आपल्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण कमी होणार नाही। तसेच आपण वेळेवर जेवण केलं पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण आपल्या डॉक्टरच्या सल्ल्याने आपल्या आहारातील मीठाचे प्रमाण वाढवले पाहिजे, जेणेकरून आपल्याला आपल्या शरीरातील ब्लड प्रेशर हे कमी होणार नाही। आणि आपण महिन्यातून एकदा तरी ब्लड प्रेशर चेक केले पाहिजे, कारण प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर। मित्रांनो, माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।